श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. सविस्तर वर्णन. मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. अध्याय पहिल्यात आपण श्री स्वामी समर्थांच्या दिव्य अवतार कार्याची, त्यांच्या आगमनाची आणि भक्तांवरील कृपेची ओळख करून घेतो. हा अध्याय म्हणजे स्वामींच्या चरित्राचा प्रारंभ बिंदू आहे, जिथून भक्ती, श्रद्धा आणि चमत्कारांची अखंड गंगा वाहू लागते. स्वामींचा अनादि अनंत अवतार श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील परब्रह्मस्वरूप मानले जातात. त्यांचा जन्म, कुल, आईवडील याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही, कारण ते सामान्य मानव नव्हते. ते स्वतः दत्तावतार होते असे भक्त मानतात. स्वामी म्हणत असत, आम्ही आलो आहोत, भिऊ नकोस. या एका वाक्यात त्यांच्या अवतार कार्याचा सार दडलेला आहे. त्यांचे अस्तित्व काळाच्या पलीकडचे आहे. अनेक ठिकाणी त्यांनी दर्शन दिल्याच्या कथा प्रचलित आहेत. काही भक्त त्यांना श्री नृसिंह सरस्वतींचा पुनर्जन्म मानतात. भारतभर भ्रमण. अध्याय पहिल्यात उल्लेख येतो की स्वामी समर्थ अनेक वर्ष संपूर्ण भारतभर फिरत होते. हिमालयापासून दक्षिणेपर्यंत त्यांनी साधना केली. अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली. ते कुठेही स्थिर राहत नसत. जिथे भक्तांची हाक, तिथे स्वामींचे प्रकट दर्शन. त्यांच्या आगमनाने त्या ठिकाणी आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत असे. अक्कलकोटमध्ये आगमन शेवटी स्वामी समर्थ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्थिरावले. अक्कलकोट ही भूमी त्यांच्या उपस्थितीने पावन झाली. ते बहुतेक वेळा एका वटवृक्षाखाली बसत असत. त्या वटवृक्षाखाली त्यांनी असंख्य भक्तांना दर्शन दिले, आशीर्वाद दिला आणि जीवनाचा खरा मार्ग दाखवला. त्यांचे रूप अत्यंत तेजस्वी होते. डोळ्यांत करुणा, चेहऱ्यावर दिव्य तेज. वाणी थोडी कठोर, पण अंतःकरण प्रेमाने भरलेले. ते कधीकधी रागावत, पण तो रागही भक्तांच्या कल्याणासाठीच असे. भक्तांच्या जीवनातील परिवर्तन. अध्याय पहिला आपल्याला शिकवतो की स्वामी समर्थांच्या चरणी जो पूर्ण श्रद्धेने जातो, त्याचे जीवन बदलते. रोग बरे झाले, आर्थिक संकट दूर झाले, मानसिक शांती लाभली, कुटुंबातील कलह शांत झाले. स्वामींची कृपा म्हणजे अंधारात दीपस्तंभ. ते म्हणत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आजही लाखो भक्तांच्या जीवनाला आधार देते. अध्यायाचा गूढ अर्थ. अध्याय पहिला फक्त कथा नाही, तो आध्यात्मिक संदेश आहे. तो सांगतो, श्रद्धा ठेवा, अहंकार सोडा, गुरुचरणी समर्पण करा, संकटात घाबरू नका, नामस्मरण करा. स्वामी समर्थांचा अध्याय पहिला म्हणजे भक्तीची सुरुवात. अध्याय पहिल्याचा सारांश. स्वामी समर्थ हे दत्तावतार आहेत. त्यांनी भारतभर भ्रमण केले. अक्कलकोट येथे ते स्थिरावले. भक्तांच्या हाकेला त्यांनी नेहमी प्रतिसाद दिला. श्रद्धा आणि विश्वास हाच खरा मार्ग आहे. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट नगरीत अवतरलेले दत्तावतार, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारे दिव्य तेज आहेत. त्यांच्या केवळ नावस्मरणानेही संकटे नाहीशी होतात, अशी लाखो भक्तांची अनुभूती आहे. अध्यायाच्या प्रारंभी आपण स्वामींच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करूया. उंच बांधा, तेजस्वी डोळे, दयाळू मुद्रा आणि करुणेचा अथांग सागर असे त्यांचे दिव्य रूप होते. ते अक्कलकोट येथे वटवृक्षाखाली बसून भक्तांचे दुःख ऐकत असत. जो कोणी श्रद्धेने त्यांच्या चरणी गेला, त्याचे जीवन बदलल्याशिवाय राहिले नाही. स्वामी समर्थ म्हणत असत, भिऊ नकोस,
मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ वाक्य नव्हते, तर भक्तांच्या आयुष्याचा आधार होता. एकदा एक गरीब भक्त अत्यंत संकटात स्वामींच्या चरणी आला. त्याच्या घरात अन्न नव्हते, कर्जाचा डोंगर होता. तो रडत रडत म्हणाला, महाराज, माझे काहीतरी करा. स्वामींनी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, जा, उद्या सर्व सुरळीत होईल. दुसऱ्या दिवशी अनपेक्षित मार्गाने त्याला काम मिळाले आणि त्याचे सर्व संकट दूर झाले. असा चमत्कार स्वामी समर्थांच्या कृपेने अनेकांच्या जीवनात घडला आहे. स्वामी समर्थांनी कधीही भेदभाव केला नाही. गरीब श्रीमंत, लहान मोठा, स्त्री पुरुष सर्वांना समान प्रेम दिले. त्यांनी भक्तांना नेहमी नामस्मरण, सेवा आणि श्रद्धेचा मार्ग दाखवला. स्वामींच्या शिकवणीचे मुख्य तत्व: नामस्मरण हेच खरे साधन. श्रद्धा आणि